पण शिक्षणामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा जो रटाळ आहे तो म्हणजे जिल्हा परिषदचा. आपण नेहमी तो मुद्दा उचलतो की अशा शाळा व्हायला पाहिजे, तिथे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, पण मग ते मुद्दे परत आपण तसेच टाकून देतो ना. तर माझं म्हणणं आहे की आमच्यासारखे लोक तयार आहेत या अशा ज्या गोष्टींवर काम करायला. तर तो मुद्दा घ्या. जिल्हा परिषद शाळांना खरंच चांगल्या लेवलवर, नगर परिषदच्या शाळांना चांगल्या लेवलवर वाढवा आणि तिथला शिक्षणाचा दर्जा वाढवा. तिथे आवश्यकता आहे आणि वी आर रेडी फॉर दॅट. दुसरा मुद्दा जो खूप आत्ताचा नाही आहे, म्हणजे हा 10 वर्षानंतर याचा इम्पॅक्ट दिसणार आहे, तो म्हणजे आपल्या अकोल्यामध्ये फक्त एकच इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 2 ब्रांच आहेत, एक IT आणि एक CS, म्हणजे कम्प्युटर सायन्स याच विषयी. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकलसारख्या ब्रांचेस नाही आहेत, इन्स्ट्रुमेंटेशनसारख्या ब्रांचेस नाही आहेत. दर 4 वर्षाला तुम्ही 120 मुलं काढतायत बाहेर. त्या मुलांचं काय आहे? त्यांच्यासाठी काही उपाययोजना आहे? त्यांच्यासाठी रोजगार आहे का? इतके कम्प्युटर सायन्सचे ब्रांचेस कुठनं काढणार आहे? AI आपण करतो, AIवर आपण काय काम करतो आहे? मग तशा काम करणाऱ्या लोकांना सपोर्ट आहे का? ते तुम्ही बघा. म्हणजे आता आम्ही स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम बनवलं, जे आमचं तयार आहे, जे आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलं, पण ते आणखी किती घ्यायला तयार आहेत? या विषयाकडे लक्ष द्यायला तयार आहे. आणि हे जे निघतायत मुलं, पहिले तर त्या मुलांच्या रोजगाराची व्यवस्था व्हावी. आमच्यासारखे ज्या कंपनीज आहेत, ज्या त्यांना सपोर्ट करायला तयार आहेत, त्या मुलांना अक्वायर करायला तयार आहेत. पण मग तसे काम जनरेट होणं आवश्यक आहे. गव्हर्नमेंटने सुद्धा आम्हाला तसे टास्क द्यावी, जे आम्ही मुलांकडनं करून घेऊ. आणि दुसरा मुद्दा, बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत, टेक्निकल ब्रांचेस, त्यासुद्धा इन्क्लूड करणं आवश्यक आहे. नाहीतर मग एकीकडेच आपण वाढत जाऊ, दुसरीकडे आपल्याकडे काहीही डेव्हलपमेंट राहणार नाही.